जय शिवराय मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या लाभार्थी यादीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांच्या याद्या जळगाव जिल्ह्याच्या पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली मदत ही कोणत्या शेतकऱ्याला वितरित करण्यात आली याच्याबद्दलची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या। आणि याच अनुषंगानं काही जिल्ह्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की अतिवृष्टीच्या केवायसी बाकी असलेल्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलढाणा अशा काही जिल्ह्यांचा समावेश होता। आणि मित्रांनो, याच्यामध्ये जाता जे काही लाभार्थी पात्र झालेले, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे, अशा लाभार्थ्यांच्या याद्या देखील प्रकाशित करायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधील आपण यापूर्वी पाहिलं होतं की धरणगाव तालुक्याची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती। मात्र आता 5 डिसेंबर 2025 रोजी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि अनुदान वितरण करण्यात आलेल्या सर्व तालुक्याच्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये याची जी काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे। या लिंकवरून आपण जळगाव जिल्ह्याच्या पोर्टलवरून नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या या वाटपाच्या याद्या पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता तहसील यावल, बोदवड, भडगाव, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल, भुसावळ, याचप्रमाणे रावेर, पाचोरा, मुक्ताईनगर आणि धरणगाव अशा सर्व तालुक्याच्या या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। आपला जो तालुका असेल त्याची PDF आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता। पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यादी खुलणार आहे, त्याच्या पुढे एक डाउनलोडची ऑप्शन दिलेली आहे, याच्यावरती डाउनलोड होणार आहे आणि आपला जो तालुका असेल त्या तालुक्याची अनुदान वाटपाची यादी आपण डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आता या जळगाव जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याची अशा प्रकारे यादी प्रकाशित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून लाभार्थ्यांना आपल्या अनुदान वितरणाची माहिती होणार आहे। आणि अशाच प्रकारे ज्या ज्या जिल्ह्याच्या अनुदान वितरणाच्या याद्या प्रकाशित होतील त्या जिल्ह्याचा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।